प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर 9423810208 73 66 08 88। आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। यल्लमादेवी यात्रेवर अतिक्रमणाचे गालबोट, धनदांडग्यांच्या प्लॉट बाजीतून पवित्र परंपरेला धोका। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लमादेवी यात्रेच्या पवित्र परिसरावर धनदांडग्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आणि प्लॉटबाजी केल्याने यंदाच्या 15 ते 19 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या यात्रेवर काळी छाया पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पवित्र यात्रेची जमीन व्यापारीकरणाच्या विळख्यात सापडत असल्याने भाविकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, केरळ अशा अनेक राज्यातील भाविकांचे पावनस्थान असलेले हे देवस्थान श्रीमंत डफळे राजघराण्याचे खाजगी देवस्थान आहे। सध्या यात्रा ही श्री यल्लमा देवी प्रतिष्ठान जत यांच्यामार्फत आयोजित केली जाते। खिलार जनावरांच्या मोठ्या जत्रेमुळे ही यात्रा विशेष ओळखली जाते आणि यात्रेत कोट्यावधींची उलाढाल होत असते। या यात्रेसाठी तत्कालीन जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी 150 एकर जागा कायमस्वरूपी आरक्षित केली होती। 1954 व 1955 मधील शासन आदेशानुसार ही जमीन मोकळी ठेवणे, कोणतेही बांधकाम न करणे तसेच प्लॉट विक्री, करारपत्र, खरेदी खत पूर्णपणे बंदिस्त असल्याचे स्पष्ट नमूद आहे। नियमभंग झाल्यास बांधकाम काढून टाकण्याचे आदेशही दिलेले आहेत। पूर्वी जत ग्रामपंचायतीमार्फत यात्रा भरत असे। दिवाबत्ती, पाणी, स्वच्छता, आरोग्य सेवा या सुविधा ग्रामपंचायत पुरवत असे। तसेच कायमस्वरूपी बांधकाम होऊ नये यासाठी कठोर पावले उचलली जात। मात्र अलीकडच्या काळात प्रतिष्ठानच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे यात्रेच्या आरक्षित जमिनीवर मोठ्या प्रमाणात प्लॉट पाडून विक्री करण्यात आली असल्याचे समोर आले आहे। यात्रेतील मेवा मिठाई लाईन, पोलीस चौकी, रसवंती गृहे असलेल्या जागेवर असलेले गार्डनचे आरक्षणही संपत्तीच्या जोरावर रद्द करून घेण्यात आल्याचा आरोप धनदांडग्यांवर आहे। या प्रकारामुळे परंपरागत श्री यल्लमा यात्रा मोडकळीस आल्याचे चित्र असून यात्रा भविष्यात टिकेल का असा प्रश्न भाविकांमध्ये निर्माण झाला आहे। दरम्यान यावर्षीची यात्रा पुढीलप्रमाणे: 15 डिसेंबर गंधोटगी, 16 डिसेंबर महानैवेद्य, 17 डिसेंबर पालखी, नगर प्रदक्षिणा, कीच कार्यक्रम व यात्रेची सांगता। प्रतिष्ठान अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे डफळे पुढील वर्षीच्या यात्रेची घोषणा करतील। 19 डिसेंबर अमावस्या यात्रा। प्रतिष्ठानने यात्रेच्या तयारीला वेग दिला असून दर्शन मंडप, पाणी, प्रकाश, सुविधा व्यवस्थेची कामे सुरू आहेत। भाविकांची मात्र एकच मागणी: पवित्र यात्रेचे आरक्षण व परंपरा वाचवा, धनदांडग्यांच्या अतिक्रमणाला लगाम लावा। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।